नमस्कार मित्रांनो, बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळूमामाच्या भक्तांचं स्वागत असू दे मित्रांनो. ठीक आहे, तर मित्रांनो मी आज तुम्हाला माझ्या जीवनामध्ये काय अनुभव झाला ते मी आज तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. तर चला सर्वांनी पहा. चांगलं 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 श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांगलं. मित्रांनो हा खरा अनुभव आहे मित्रांनो, श्रावण महिन्यातला हा खरा अनुभव आहे. ठीक आहे, मामांनी मला सांगितलेले आहे श्रावण महिन्यात काय करायचं ते. ठीक आहे, तर सर्वांनी ऐका. माझं नशीबच बदलले मित्रांनो. मी जे मामांनी सांगितलेले जे श्रावण महिन्यात जे उपाय होते ते सर्व मी केलेले होते. तर मित्रांनो माझं त्या दिवशी नशीबच बदलले. ठीक आहे, तर ऐका. माझ्या बाळूमामांच्या भक्तांनो सर्व मी सांगतो ते अनुभव सर्वांनी ऐका. ठीक आहे, श्रावण महिन्यात बाळूमामांनी सांगितलेले एक छोटासा अंतर्गत असलेला उपाय मला माझ्या आयुष्यात असा बदल घडवून येईल मी स्वप्नात विचार सुद्धा केला नव्हता मित्रांनो. ठीक आहे, तर मित्रांनो एक दिवशी श्रद्धेने केलेला या उपायामुळे माझं नशीब खरंच बदलून गेलं होतं. माझ्या जीवनात आभाळातून आनंदाचा पाऊस आला होता आणि प्रत्येक वेळी चमत्कारच होत गेले. ठीक आहे, तुम्ही खरा अनुभव ऐका मित्रांनो. तर श्रावण महिन्यात मामांनी सांगितलेले हे अंतर्गत गुप्त रहस्य तुमच्या जीवनाला नक्की नवीन मार्ग दाखवेल मित्रांनो. एक सर्वसामान्य माणूस, ऐका मित्रांनो, लक्षात ठेवा आणि ऐका, मनापासून ऐका. त्याचं जीवन, एक सर्वसामान्य माणूस, त्याचं जीवन रोज अडचणींनी भरलेलं असायचं मित्रांनो. नोकरी गेली, कर्ज अंगावर झालं होतं, बायकोची आरोग्य, शरीर चांगलं राहत नव्हतं, सारखे आजारी पडायची, आरोग्य ढासळलं होतं बायकोचं, मुलाचं शिक्षण थांबलं होतं, मुलाला शिक्षणासाठी मित्रांनो पैसा नव्हता आणि घरामध्ये कायम कोणत्या ना कोणत्या प्रश्नावरून कारणावरून भांडणं होत होती मित्रांनो. श्रावणातला महिना चालू होणार होता आणि त्यावेळी मी एक दुपारी बाळूमामांच्या देवळात गेलो आणि निवांत बसलो होतो मित्रांनो. विचार करत बसलो होतो मित्रांनो. खरं सांगतो, माझ्या डोळ्यामध्ये त्या दिवशी पाणी येत होतं. मन माझं गोंधळून गेलं होतं, चलबिचल होत होतं आणि एकाच विचारात सतत मन असायचं. त्यावेळी देवळामध्ये बसलेल्या एका म्हाताऱ्याने मला बोलवलं. मी जात होतो मित्रांनो, तर मला बोलवलं, थांबवलं त्यांनी. तो म्हातारा माझ्या डोळ्याकडे बघून बोलला, बाळा, श्रावणाचे दिवस आहेत. मामांनी सांगितलेले आहे, जे खरं मनातून भक्ती करतात, खरं मनापासून नामस्मरण करतात, त्याचं खरोखरच नशीब बदलतंय मित्रांनो. ही गोष्ट मामांनी त्यावेळी भक्तांना सांगितली होती. ठीक आहे, तर तो म्हातारा या माणसाला सांगत होता, म्हणजे मला सांगत होता. लक्षात ठेवा. मी म्हाताऱ्याला विचारलं, पण काय करू मी? तो शांतपणे उभा होता. ठीक आहे, तो शांतपणे उभा होता मित्रांनो आणि मला म्हणाला, रोज बाळूमामांचं नाव घ्यायचं, कोणालाही त्रास द्यायचा नाही, विनाकारण कोणाला शिव्या दमदाटी करायची नाही, कोणावर अत्याचार करायचा नाही, कोणाला दादागिरी करायची नाही कोणावरती, आणि बाळूमामांची तुला जमेल तेवढी मामांची सेवा करत राहायची. काही अवघड नाही बरं का, फक्त तुमचे मन स्वच्छ ठेवायचं. आणि त्या दिवशी संध्याकाळी घरी आलो मित्रांनो. हे म्हाताऱ्याचं सर्व बोलणं मी ऐकलं. विचार करत करत मी त्या दिवशी संध्याकाळी घरी आलो. बायकोला सांगितले. ती पहिल्यांदा हसली. घरात गेल्या गेल्या मित्रांनो ती बायको पहिल्यांदा हसली. पण मित्रांनो मी असाच उभा होतो. मी सर्व काही गमावले होते. आता हरवण्यासारखं काहीच माझ्याकडे नव्हतं. त्या दिवशी सकाळी उठलो, पाणी घेऊन मामांचा फोटो समोर ठेवला, डोळे झाकले आणि बसून 108 वेळा बाळूमामांचे नाव घेतले. बाळूमामांचं नाव घेतले
जप जप केला मित्रांनो. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. ओम श्री बाळूमामाय नमः. असा मित्रांनो 108 वेळा मी मामांचा पहिल्या दिवशी जप केला. ठीक आहे. तर पहिला दिवस गेला, काही नाही झालं. दुसरा दिवस गेला, तिसरा दिवस गेला मित्रांनो, 7वा दिवस गेला. माझ्यात मित्रांनो काहीतरी बदल होत असायचा, पण मला काय समजत नसायचं, काय कळून येत नव्हतं. फक्त मन शांत वाटायचं, मनाला आराम भेटल्यासारखं वाटायचं, शांती वाटायची, सुख मिळाल्यासारखं वाटायचं मित्रांनो. पण एवढं काही जाणवत नव्हतं. आणि 8व्या दिवशी माझी मुलगी मला हसत हसत बोलली, पप्पा तुम्हाला आता काय फरक वाटतो का? आता घर मोकळं असल्यावानी. मी तिच्याकडे बघून फक्त मान हलवली. म्हणजे मला शांत वाटायचं, काहीतरी फरक होत होता माझ्या कुटुंबामध्ये, माझ्या मनामध्ये. मी फक्त मान हलवली त्या मुलीकडे बघून. खरंच घरातील भांडणं थांबलेली होती. बायको आता थोडी चांगली झालेली होती, तिची तब्येत सुधारत होती. त्या दिवशी संध्याकाळी आम्ही जेवायला बसलो होतो, तेव्हा कितीतरी दिवसातून पहिल्यांदा हसलो मित्रांनो. आणि दुसऱ्या दिवशी रात्री असंच मी फिरत असताना लहानपणीचा मित्र मला भेटला. कितीतरी दिवसातून लहानपणीचा मित्र मला भेटला नो. मला सांगायचं आश्चर्य वाटते माझ्या बाळूमाच्या भक्तांनो. त्या दिवशी मला कितीतरी दिवसांनी, म्हणजे बाळूमामांचा मी जेव्हापासून जप करायला लागलो, त्याच्या अगोदर मला कोण भेटलं नव्हतं जप करायच्या अगोदर, पण मामांचा जप करायला लागलो, माझे दिवस बदलत चालले होते. ठीक आहे. तर त्या रात्री मी फिरत असताना लहानपणीचा मित्र मला भेटला. मला माझ्या कंपनीमध्ये एक विश्वासाचा माणूस पाहिजे. तुला आठवले? काम आहे चांगले, पण पगार कमी आहे आणि सुरुवात त्याची चांगली होईल बरं का. बघ कोण असेल तर मला सांग. मी मनातल्या मनात खुश झालो आणि न विचारता मी त्याला म्हणालो आणि मीच येतो बोललो त्याला. मित्रांनो त्याचं नशीबच घडलं आणि ते काम मी स्वीकारले. त्या रात्री मी घरला आलो, हातामध्ये मामांचा प्रसाद घेतला आणि बाळूमामांच्या समोर बसलो आणि मामांना मी म्हणालो, तुला काही लपवायचं नाही तुझ्यापासून मला, आणि तुला मला खोटं काही मी बोलू सुद्धा शकत नाही, कारण हे काम मला तू दिले आहेस. तुझ्यामुळे मला हे काम भेटलं आहे. घरामध्ये सुख समाधान हे सर्व काही तू दिले आहेस. मी आता मामा रोज तुम्हाला आठवणीत ठेवणार, तुमची मनापासून भक्ती करणार, तुमचे नामस्मरण रोज करणार. त्या दिवसापासून सगळे दिवस शांततेत घडत गेले मित्रांनो. बायकोने स्वतःची शरीराची आरोग्याची काळजी घ्यायला चालू केली. मुलगी पण चांगले अभ्यास करायला लागली, चांगले शाळेत लक्ष द्यायला लागली. आणि मी रोज सकाळी आणि संध्याकाळी फक्त 5-6 मिनिटे मामांचे मनापासून नाव घेत राहिलो मित्रांनो. एके दिवशी बाजारामध्ये मी गेलो होतो. जात असताना एक म्हातारा सायकलवरून चालला असताना तो धडपडून तो पडला. माणसे सगळे बघून सुद्धा पुढे जात होते. मी पळत गेलो आणि त्यांना पकडले, त्यांना पकडून उठवले. ते फक्त मामा मला बोलले. माझ्या तोंडाकडे बघून तो म्हातारा मला बोलला, मामांचं नाव घेतोस काय? मित्रांनो आश्चर्यचकित झालो मी आणि म्हणालो, हो घेतोय. त्यांनी डोक्यावर माझ्या हात ठेवला आणि गेले निघून. मित्रांनो चांगले काम करत राहा. बाळूमामांची शिकवण आहे त्यांच्या भक्तांना.
तर तुमच्या सर्वांना आशीर्वाद मामा देतील. तुमचे कर्म चांगले ठेवत जावा, मन चांगले ठेवत जावा, भक्ती मनापासून करत जावा. लक्षात ठेवा. त्या संध्याकाळी मला स्वप्न पडले मित्रांनो. बाळूमामा पांढऱ्या घोड्यावर बसले होते. हात पुढे करून मला म्हणाले, तू माझा ऐकलेस, आता मी तुझा आहे, मी तुझ्यावर आहे, मी तुझ्यावर लक्ष ठेवत राहीन, असे बाळूमामा बोलत राहिले. लक्षात ठेवा. स्वप्नामध्ये त्या आठवड्यात बायकोचं आजारपणाचं मित्रांनो, त्या आठवड्यामध्ये बायकोचं जे आजारपण होतं, त्या आजारपणाचं कारण मला कळालं. काय कारण होतं, एवढं काळजीचं काय कारण नव्हतं मित्रांनो. बायको लवकर बरी झाली, मुलीला शिक्षणामध्ये शाळेमध्ये शिष्यवृत्ती मिळाली, माझ्या कामावर हळूहळू माझं पद वाढत गेलं, पगारामध्ये वाढ होत गेलेली मित्रांनो. घरात हसणं परत आले. आम्ही काही मोठं काम केलं नव्हतं मित्रांनो, फक्त बाळूमामांचं मनापासून नामस्मरण केले मित्रांनो. आणि आता सुद्धा करत आहे. मांडणं टाकलं, सेवा केली. एकदा एका मित्रांनो दुसरा एक चमत्कार माझ्या बरोबर झालाय. एकदा एका गरीबाला पिण्यासाठी पाण्याची बाटली दिली होती मी, आणि लगेच मित्रांनो सकाळी उठून दुसऱ्या दिवशी माझ्या कानावर एक गोष्ट आली की माझ्यावर जे कर्ज होतं ते माफ झालं होतं. चांगलं 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 श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांगलं. मित्रांनो हे चमत्कार नाही, तर मी विश्वास ठेवला आहे मामावरती. मनापासून मी भक्ती केली आहे बाळूमामावरती. मनापासून मी माझ्या मनामध्ये बाळूमामा ठेवलेले आहेत. हेच सगळं मला त्यांचं फळ आहे. लक्षात ठेवा. बाळूमामा सांगतात श्रावणात मन साफ ठेवा, आपला राग दोष आकडूपणा लांब ठेवा. ठीक आहे, मामांचं नाव घ्या आणि सेवा करा, मी सगळं बघतो, असे मामा सांगत होते त्यावेळेस मामांच्या भक्तांना. मित्रांनो लक्षात ठेवा, त्यावेळेस मामांच्या भक्तांना आपले बाळूमामा सांगत होते. तसेच मी मामांचं आता आचरण करत आहे, मामांच्या मनापासून भक्ती करत आहे. राग द्वेष सगळा मी दूर ठेवलेला आहे. लक्षात ठेवा. चांगलं 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 बाळूमामाच्या नावानं चांगलं, श्री सद्गुरू बाळूमामांच्या नावानं चांगलं, बाळूमामांचे गुरु मुळी महाराजांच्या नावानं चांगलं. मित्रांनो असे चमत्कार ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती या, आणि सर्व मी व्हिडिओ सोडलेले आहेत. ठीक आहे, तर सर्वांनी जो कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा मित्रांनो. ठीक आहे, नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अनेक व्हिडिओ पाठवतो. चांगलं 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 श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांगलं.